नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी मालती आहे, ती मालती राणी इंद्राला संक्रांतीच्या दिवशी तयार व्हायला सांगते आणि म्हणत असते की तुम्ही दोघं खूप चांगले दिसले पाहिजे. त्यांना ती त्या याचे दागिने देते, त्यांना ती तिळाचे दागिने देते सगळे आणि म्हणते की तयार होऊन या आणि इंद्र तयार होतो. तर आता इकडं जी राणी आहे, तिला आता ती स्वतः तयार करते. स्वतःच्या हाताने राणीला ती तयार करत असते. खूप चांगलं तिच्याशी वागत असते. तिला तयार करत असते आणि तिचा मेकअप वगैरे मालतीच करत असते. आणि आता त्यांना दोघं पण आता तयावरून तयार खाली येतात आणि खाली आल्यावरती आता सगळेजण तिथेच उभा असतात आणि म्हणतात की काय हो मालताई. तर आता लगेच मालती म्हणते की हे बघा, इंद्र आणि राणीला सोबत बघून म्हणते मालती की खरंच तुम्हाला दोघांना कोणाची नजर लागू नये, तुम्ही दोघं खरंच खूप भारी दिसतायत सोबत, असं म्हणते. तर राणी त्यांना खूप आश्चर्य वाटतं. राणी म्हणते की मालती असं वागतंय माझ्यासोबत चांगलं. तर आता लगेच ती म्हणते की कोणाचीच तुम्हाला नजर लागू नये आणि त्या दोघांची तिथं उभं राहायला सांगते आणि त्या दोघांची दृष्ट काढते आणि म्हणते की पुढे तुम्हाला कोणाचीच नजर लागू नये. आणि मनातल्या मनात म्हणते की कारण की तुम्हाला आता माझी चांगली दृष्ट लागणार आहे, मी तुम्हाला दिष्ट लावणार आहे, असं ती मनातल्या मनात म्हणते. आणि आता लगेच जे इंद्र राणी आहेत ते दोघं एकमेकाकडे बघून खूप खुश असतात, कारण दोघे पण खूप भारी दिसत असतात. राणी इंद्राला बघून खूप खुश असते आणि इंद्र राणीला बघून आता ते दोघं ना खूप खुश असतात. आणि ते आता इकडं लगेच बुवांच्या पाया पडायला येतात, बुवांच्या पाया पडतात परत सगळ्यांचे पाय पडतात. बुवा पण त्यांना आशीर्वाद देतात. आणि मालती जी असते तिच्या मनामध्ये राणीविषयी रागच असतो. ती तरी पण तिच्यासोबत प्रेमाने वागत नाही, फक्त वरवरच तिला असं वाटतं दाखवते की तिचं तिच्यावरती खूप प्रेम आहे असं दाखवते, पण तिचं राणीवरती तसं काही नसतं. ती इंद्रासमोर तसं वागते. आणि इंद्र राणी आता सगळ्यांच्या पाय वगैरे पडतात, सगळ्यांचं दर्शन घेतात आणि संक्रांतीच्या दिवशीच ती म्हणते की आता यांना काही करायचं ना, मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणते मालती. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.